दुसरा प्रश्न, पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही, कारण या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईटवर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं. आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय, पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या, याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा GR साहेब, तुम्ही खूप बुद्धिमान आहे, वकील आहात, असं का वागलात? चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो, थोडस समजतं ना. पण तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार, स्पष्ट आहे हा GR आहे अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्हीही वकील आहात, ते वकील आहे, आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे, ठीक आहे. आता अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा. हे तिन्ही GR आहे अध्यक्ष महाराज. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही सांगता विमा देऊ, आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो आशिषजी, प्रश्नावर हरकत आहे का? आता ते उत्तर नाही, ते प्रश्न विचारतात. मंत्र्यांना नाही विचारताय आशिषजी.